हॅलो डिअर स्टुडंट्स, आज पुन्हा एकदा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अक्षर भारती 9वी या पुस्तकातलं स्थूल वाचन, ज्याचं नाव आहे काझीरंगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज एक छोटीशी टीप मी देणार आहे. आपण बऱ्याचदा आपल्या अभ्यासासाठी यूट्यूब चॅनल्स बघतो, काही ॲप्स बघतो, लेकिन ध्यान में रहे कि आपको मराठी के लिए कोई भी हिंदी वीडियो नहीं देखना है. क्यों नहीं देखना है मैं बताती हूँ आप लोगों को. क्योंकि बेटा आप अगर हिंदी में समझ लोगे, हिंदी में इफ़ यू वांट एक्सप्लेनेशन इन हिंदी, तो होगा क्या कि वो हिंदी वर्ड आपको ध्यान में रखना बहुत इजी है, क्योंकि वो भाषा आप रोज़ रोज़ बोल रहे हो, रोज़ रोज़ बात कर रहे हो. लेकिन पेपर तो बेटा मराठी में लिखना है, एंड मराठी पेपर इज़ डिस्क्रिप्टिव पेपर. So please, it's my request, do not watch हिंदी चैनल फॉर मराठी टेक्स्ट बुक. ठीक है, तो मुझे लगता है कि ये बात आपको समझ में आ गई होंगी. तर चला, आज आपण शिकतो स्थूल वाचन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रॅपिड रीडिंग. काझीरंगा अभयारण्य बघितलं आहे तुम्ही कधी? सँक्च्युरीज, बर्ड सँक्च्युरी, ॲनिमल सँक्च्युरी बघितलं आहे? ओ, काही जणांनी बघितलं आहे, काहींनी नाही. बरं, ठीक आहे. मग आता आपण आज सफर करू. कशाची? काझीरंगा. काझीरंगा काय आहे? अभयारण्य. आता त्या जंगलची सफारी आपल्याला करायची आहे. अरे वा, लेखक आहेत वसंत अवसरे. प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारीचे वर्णन केले आहे. बेटा, आतापर्यंत तुम्हाला पॅसेज लिहिण्याची सवय आहे. 8व्या वर्गातसुद्धा तुम्हाला स्थूल वाचन नव्हतं, आता हे स्थूल वाचन आहे. यामध्ये तुम्हाला पॅसेज येणार नाही, केवळ प्रश्न उत्तरं येतील. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. चालेल? मग चला तर मग सुरू करूयात. काझीरंगा. पेन, रजिस्टर, माझ्याकडे पण पेन आहेत बघा. तुम्हालासुद्धा पेन, रजिस्टर सोबत घ्यायचे आहे. हायलायटर्स. सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार, चौरस किलोमीटर स्क्वेअर फीट किती? 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी अथवा अभयारण्य, म्हणजे ॲनिमल जे आहेत, प्राणी जे आहेत, ते राहण्याचं ठिकाण किंवा त्याला अभयारण्य असं सुद्धा म्हणतात. साऱ्या भारताचे एक भूषण आहे. एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाहीत. म्हणजे आता हे क्लिअर झालं तुम्हाला, हे स्पष्ट झालं आहे की काझीरंगा कुठे आहे? आसाममध्ये. आणि जगामध्ये सगळ्यात मोठी सँक्च्युरी, सगळ्यात मोठं अभयारण्य कुठे आहे म्हणतो तो? आफ्रिका. आणि आफ्रिकेनंतर कुठे लागतो न क्रमांक? आसामचा. या तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाहीत. हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन वानर फक्त आसामातच आढळतो. किती मजा आहे ना. आपण लहानपणापासून वांद्रा हुप है ना, बंदर जो होता है है ना, माकड. हुलॉक नावाचं एक माकड आहे, पुच्छविहीन. पुच्छ म्हणजे शेपटी. चला, आता आपण अंडरलाईन करायला सुरुवात करू. पुच्छविहीन म्हणजे शेपटी नसलेला. त्यानंतर या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे 265 चौरस किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर अंडरलाईन करायची आहे आसाम, आफ्रिका. ठीक आहे. त्याचे हुलॉक. आता हे पुच्छविहीन जे वानर आहे, माकड आहे, वानरासाठी दुसरा शब्द आहे आपल्याकडे समानार्थी माकड. भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही, कुठेच नाही, फक्त आसाममध्ये आहे. त्याचे हुलॉक हे नावसुद्धा त्याच्या आवाजावरून पडले. आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. राज्याचे प्रतीक, प्रत्येक राज्याचं एक सिम्बॉल असतं है ना. भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी. भारताचा राष्ट्रीय पक्षी माहिती आहे तुम्हाला? मोर आहे. राष्ट्रीय प्राणी बरोबर, वाघ. मग राज्याचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात. आता गेंड्याचे पुतळे महाराष्ट्रात कुठे दिसत नाही आपल्याला असं, पण आसामात मात्र ठिकठिकाणी त्याचे स्टॅच्यूज आहेत. कुणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध प्राणी,
एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा? निर्बुद्ध म्हणजे ज्याला बुद्धी नाही आहे असा, है ना, हसायला येतं, आणि तो राज्याचं प्रतीक आहे. पण प्रथमदर्शनी वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही. टाकाऊ म्हणजे निरुपयोगी, इंग्लिशमध्ये ज्याला तुम्ही युजलेस म्हणता. पहिल्यांदा पाहिल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की हा प्राणी काही टाकाऊ नाही आहे. कोणातरी इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवले आहे. एका इंग्रज कवीनी गेंड्यावर कविता लिहिली आणि सांगितलं की तो माणसांपेक्षाही श्रेष्ठ है. पहली बार हम जब देखते हैं तब हमें लगता है कि हा कसा आहे, बुद्धिहीन आहे, याला काही बुद्धी नाही आहे. पण एका कवीनी मात्र कविता करून सांगितलं की तो माणसापेक्षाही श्रेष्ठ आहे. कसं ते बघा, गेंड्याचं इथे एक चित्रसुद्धा दिसतंय छान. एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो. मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातले इतर पशुपक्षीही प्रत्यक्ष जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. आता लेखक म्हणतो की मला तर गेंडा बघायचा केवळ. लोक वाघ, सिंह बघायला जातात आणि मी मात्र काय बघायला आलो होतो? गेंडा. कारण स्टॅच्यू पाहणं और लाईव्ह देखणं त्याच्यात खूप फरक आहे. मग म्हणून मी इथे काझीरंगाला आलो. आणि इथे सगळे प्राणी कधी दिसतात? सकाळी, पहाटे, सूर्यास्ताच्या वेळी, सकाळी लवकर किंवा शाम को, सूर्यास्ताच्या वेळी, ॲट द टाईम ऑफ सनराईज और ॲट द टाईम ऑफ सनसेट, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी. आय होप की तुम्हाला समजतं आहे सगळं. ठीक आहे, आता कुठपर्यंत आलो आपण? आसाम झालं, काझीरंगा झालं, आफ्रिका झालं. गेंडा हा आसामाच्या राज्य पशु आहे, त्याचे सगळीकडे पुतळे आहेत आणि लेखक या ठिकाणी केवळ गेंडा बघण्यासाठी आले होते. आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता. तेव्हा सकाळी जर पावसाची बुरबुर चालू राहिली तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो. आता जर सकाळी रात्री पाऊस होता, बुरबुर सुरू होती म्हणजे सतत पाऊस, सतत धार, कंटिन्युअसली पाऊस सुरू होता. पण आता सकाळी जर असेल तर जंगलात कसं जायचं बुवा? पण माझे नशीब जोरदार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते. अंडरलाईन करा, निरभ्र. निरभ्र म्हणजे स्वच्छ, निरभ्र म्हणजे स्वच्छ. पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होतं. पशुपक्ष्यांना बोलता येत नाही, पण त्यांना इतर ज्ञान जास्त दिलेलं आहे. त्यांना गंध ज्ञान असतं, माणसांचा वास येतो आणि मग ते ओळखतात की आपल्याला आपली शिकार करायला कोणी आला आहे का, आपल्याला त्रास द्यायला कोणी आला आहे का. पण पूर्वेचा वारा नसला तर वास कमी येतो, म्हणून मग वारा नव्हता आणि मग त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या जनावरांना वास येणं. कारण वास कोण वाहून नेतं? हू कॅरीज द फ्रॅग्रन्स? ऑफकोर्स विंड. वारा सुगंध वाहून नेतो. कोणताही वास, वाईट वास असो अथवा चांगला वास असो, सुगंध किंवा दुर्गंध, दोन्हीही वारा वाहून नेतो. पण वाराच नव्हता, त्याच्यामुळे वास येणं कठीण. काझीरंगाची भूमी ही करदम भूमी आहे. करदम भूमी चिखलाची, कीचड जहाँ पे बहुत रहता है. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्यच. किती विचार करा, कमरे इतका म्हणजे 5 फुटाचा जर माणूस असेल तर 2.5 फूट, जवळपास 2 ते 2.5 फूट चिखल असतो. मग जायचं कसं? इथे गाड्या नाही नेत आहेत. काझीरंगाची भूमी ही करदम भूमी आहे, तिथून चिखलातून फिरणं फार अशक्य. करदम भूमी म्हणजे चिखलाची जमीन. अंडरलाईन करा, चिखलाची जमीन. शिवाय इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. आता हत्तीच किती उंच, विचार करा किती उंच असेल, है ना. आपण समजा कमीत कमी 5 फूट 5.5 फुटाचा माणूस, पण हत्ती त्याहीपेक्षा उंच असतो आणि त्याच्यावर बसलेला माणूस म्हणजे किती उंच होईल ते. पण तरी तिथे गवत इतका आहे, आप आँखों के सामने लाएंगे तो आपको समझ में आएगा की इतकं गवत वाढलेलं आहे. ग्रास जे आहे ते इतकं जास्त आहे की हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. प्रवाशांना या जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून तयार ठेवलेले आहेत. हे हत्ती वन्य पशूंना घाबरत नाही, वाईल्ड ॲनिमल्स, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना घाबरत नाही आणि दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात.
त्यांना रस्ता माहिती आहे, गाडी जिथे जाऊ शकत नाही तिथे हत्ती जातात. आणि इतकं गवत आहे, आपण बघितलं की माणूससुद्धा दिसत नाही आपल्याला. साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो. बघा, हत्ती कोणाला घाबरत नाही, पण गेंडा मात्र हत्तीच्या अंगावर चालून जातो. पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते. किती छान सांगतात आहेत लेखक बघा. शेजाऱ्यांना निष्कारण त्रास देणे, मी अंडरलाईन करते आहे या ठिकाणी. निष्कारण, विनाकारण, विदाऊट एनी रिझन. वन्य पशूंच्या रक्तात नसते, मग कोणाच्या असतं? माणसाच्या. उगाच त्रास देणं हे माणसाच्या रक्तात आहे, असं लेखकाला म्हणायचं आहे. की गेंडा आणि हत्ती एकमेकांना उगाचच त्रास देत नाही, विनाकारण त्रास देत नाही. गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही. गेंडाई पण हा रूल फॉलो करतो, गेंडाई हा नियम पाळतो. क्वचितच केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशुवर धडक मारायला निघतो. धडक मारतो, तो धडक मारतो, आक्रमण करणे, ॲग्रेसिव्ह होतो. आणि पण एकलकोंडेपणाचे पर्यवसन तिरसटपणात झाले नाही तरच नवल. आता एकलकोंडेपणा काय आहे? अकेले अकेले राहणं, एकटं राहणं. आता गेंडा एकटा राहतो. आणि पर्यवसन म्हणजे मराठीत त्याला म्हणतात रूपांतर, आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो चेंज. गेंडा एकटा राहतो आणि मग काय होतं तर त्याचं रूपांतर, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? त्याचं कन्व्हर्शन तिरसटपणात, म्हणजे की तो सगळ्यांना दूर करायला लागतो. तिरसटपणाने वागणे, दुरून वागणे, किंवा खूप एखाद्याच्या विषयी राग करणे, द्वेष करणे. तिरसट असतात काही लोक, जे सगळ्यांपेक्षा वेगळे राहतात. जगातील प्रचंड काय प्राण्यात भारतातील एक शिंगी गेंड्याचा 4था नंबर लागतो. अंडरलाईन. जगातील प्रचंड काय प्राण्यात, मोठे शरीराने जे मोठे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एक शिंगी गेंड्याचा 4था नंबर लागतो. किती छान गोष्ट आहे नाही आपल्यासाठी, की एवढे मोठे प्राणी जगात जे आहे त्याच्यात भारतातला गेंडा हा 4थ्या क्रमांकाचा आहे. पहिल्या तिघात आफ्रिकी हत्ती, भारतीय हत्ती व आफ्रिकेतला सफेद गेंडा यांचा समावेश होतो. पहिले 3 कोणते आहे? एक आहे आफ्रिकन हत्ती, दुसरा आहे इंडियन एलिफंट, आणि तिसरा आहे आफ्रिकेतला सफेद गेंडा. सफेद म्हणजे पांढरा, आफ्रिकेतला म्हणजे 2 आफ्रिकेतले आहेत आणि 2 कुठले आहेत? भारतातले आहेत. जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्तीण मिळाली होती. आपण असं म्हणतो ना की मला इनोवा गाडी मिळाली, मला जिप्सी गाडी मिळाली फिरण्यासाठी. तर लेखकाला काय मिळाली? हत्तीण मिळाली. तिचे नाव होते वैजयंती. आता परत अंडरलाईन करू आपण, वैजयंती. मोठी देखणी, काय सुंदर वर्णन केलं आहे लेखकाने, है ना. ती लाईक अ गर्ल, लाईक अ लेडी, की शी वॉज ब्युटिफुल. मोठी देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती. इंद्र, लॉर्ड इंद्रा, ठीक आहे. आणि त्याचा हत्तीचं नाव काय? ऐरावत. आणि लेखक काय म्हणतो की शी वॉज लाईक व्हॉट? लाईक द डॉटर ऑफ दॅट ऐरावत. आता बघा हां, म्हणजे एखाद्या राजाची मुलगी असते तशी ऐरावत राजाच आहे. इंद्राचा हत्ती म्हणजे काय? राजाच झाला ना. आणि त्या ऐरावत हत्तीची मुलगी शोभेल अशी ती होती. चालत पण होती अशी ऐटीत, ॲटिट्यूड. ऐटला मराठीमध्ये म्हणतात दिमाख, रुबाब. मराठीमध्ये म्हणतात दिमाख किंवा रुबाब. पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की ती चालत पण अशी रुबाबात होती, ॲटिट्यूडनी होती, की गवतातून चालताना जणू रेशमी साड़ी सळसळते आहे असे वाटावे. वाह वाह वाह. यानी कि हम फिल्म में देखते हैं कि एखादी हीरोइन है और उसकी शिफॉन की पहनी हुई साड़ी है, वो साड़ी कैसे हिलते रहती है ना, हवा आली की जुळजुळ करते ती साडी. तसं गवतातून चालताना आता ते गवत ते सॉफ्ट एकदम, ते कसं असतं मऊ, आणि ते हलत राहतं तेव्हा असं वाटतं की जणू काही साडी हलते आहे एखादी. निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि माहुताने खूण केल्याबरोबर उभी राहिली. एक जरा ज्या ठिकाणी गवत नव्हतं अशा ठिकाणी ती आली. आणि माहूत म्हणजे कोण? ड्रायव्हर ऑफ एलिफंट, हत्तीवर जो बसलेला असतो तो माहूत. तो हत्ती त्याच्या इशाऱ्याने, खूण म्हणजे इशारा, आणि माहुताने खूण केल्याबरोबर ती उभी राहिली.
समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता. निश्चल, कोणतीही हालचाल न करता, विदाऊट एनी मूवमेंट. चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा. किती छान सांगितलं आहे. तो गेंडा कसा वाटत होता? तो वॉरियर, योद्धा. योद्धा म्हणजे सैनिक एखादा, आणि ज्यांनी काय घातलेलं आहे? चिलखत, आर्म्स ज्यांनी घातलेले आहेत, ज्यांनी सुरक्षेसाठी कवच घातलेलं आहे, अशा एका विशालकाय खूप मोठं ज्याचं शरीर आहे, अशा एखाद्या योद्ध्यासारख्या, वॉरियरसारखा. जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले व मनात नक्की केले की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरूर नाही. लेखकाला किती छान फिलिंग समजतात आहे त्याच्या. त्यांनी मान हलवली आणि त्यांनी सांगितलं की मी आपली जागा सोडणार नाही. तुम्हाला बाजूनी जायचं आहे तर जा, तुम्हाला ट्रॅफिकमधून रस्ता काढायचा आहे तर काढा, मी आपलं सरकणार नाही. त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा इच्छा त्याचा मला फोटो घ्यायचा होता. आणि त्या माहुताला बरोबर कळलं आणि हत्तीणीला चुचकारत उभी केली. चुचकारणे, प्रेमाने स्पर्श करणे, प्रेमाने हात फिरवणे. त्या हत्तीणीच्या अंगावरून हात फिरवला माहुतानी आणि मग मी गेंड्याचे मनसोक्त वाटेल तेवढे, इच्छेनुसार, मनसोक्त म्हणजे इच्छेनुसार, त्या माहुताकडून 2 गोष्टींची माहिती मिळाली. बाजारात गेंड्यांच्या नाकावरील शिंगांची किंमत जवळजवळ 2,000 रुपये इतकी असते. म्हणजे जे लोक शिकार करतात त्याच्या नाकावरचे शिंग जे आहेत ते कापून काढतात आणि विकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भोक्ता असतो. भोक्ता असणे, आवड असणे, त्याला सामाजिक आरोग्य, त्याला असं वाटतं की सोशल हेल्दीनेस हा त्याला महत्त्वाचा वाटतो. आपल्याला वाटतं काय घाणेरडा आहे, चिखलाने अंग माखवून घेतो, किचड में रहता है. संबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा करतो. विष्ठा म्हणजे शी जो आहे तो स्वतःची त्याच जागेवर करतो. आता विचार करा की जर आज समजा त्यांनी ज्या ठिकाणी तो शीट करतो, विष्ठा म्हणजे शी, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन करतो. किती शिस्तबद्ध आहे. माणूस आहे का एवढा शिस्तबद्ध? नाही. कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो. घाण वाटेल तेथे टाकू नये, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये, हे समजणारा गेंडा निसंशय शहाणाच म्हटला पाहिजे. की तो काय संदेश देतो? तर स्वच्छता राखा, कचरा इकडे तिकडे टाकू नका, आपल्या शेजाऱ्यांना त्रास देईल असं वागू नका. म्हणजे निसंशय म्हणजे शंकेशिवाय, विदाऊट एनी डाऊट, हा गेंडा काय म्हटला पाहिजे? आपण शहाणा म्हटला पाहिजे. कोणापेक्षा? माणसांपेक्षा. समजतंय तुम्हाला? है ना? किती छान आहे गेंड्याचं वर्णन. आता पुढे काय होतं? माहुताने खूण केली व गरकन वळसा घेऊन वैजयंती दुसरीकडे निघाली. आता माहुताने खूण केली. काय खूण केली माहुताने? की चला, आता तिला कळलं की समोर गेंडा आहे, याला त्रास द्यायचा नाही, आणि वळण, टन घेऊन वैजयंती दुसरीकडे निघाली. त्याचवेळी एक पांढरा शुभ्र गाय बगळा माहिती आहे ना सगळ्यांना? बगुला, हिंदीमध्ये से बगुला बोलते हम, क्रेन. तर तो इंग्लिशमध्ये क्रेन म्हणतात त्याला. गाय बगळा डोक्यावरून पंख हलवत उडाला. मी लगेच मनात नक्की केले की जवळपास कुठेतरी रान म्हशींचा कळप असला पाहिजे. कळप, गर्दी, खूप सगळ्या रानम्हशी एका ठिकाणी. कशावरून ओळखला? आता काय संबंध आहे या बगळ्याचा आणि म्हशींचा? बघा, सांगतात लेखक. माझा तर्क म्हणजे अंदाज. माझा तर्क खरा ठरला. गिरकी घेऊन बगळा जिथे उतरला त्या दिशेने माहुताने वैजयंतीला हाकलले. घेऊन चालू लागला. आणि 5-15 म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडला. अरे, बरोबर होतं की. काय त्या संबंध बगळ्यांचा आणि रानम्हशींचा? म्हशी गवतातून चालतात, त्यावेळी गवतातले अनेक लहान कीटक घाबरून हवेत उडतात. किती छान लॉजिक सांगितलं आहे बघा. की म्हशी चालतात तेव्हा गवतामध्ये काही इन्सेक्ट्स असतात, ते उडायला लागतात.
आणि हे बगळे त्यांना खायला येतात, कीटकांना. त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवर येऊन बसतात. विशाल शिंगांच्या 10-15 म्हशी, मोठे मोठे ज्यांचे शिंग आहे, सिंग जिनके बहुत बड़े बड़े है, अशा किती म्हशी होत्या त्या 10 to 15, 10-15. आणि त्यांच्यामधून हे बगळे फिरताना वावरणारे म्हणजे फिरणारे. मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे. म्हणजे लेखक म्हणतो, मला असं वाटलं की मी चित्र काढायला हवं. कशाचं? तर हे निसर्गाचं. मानो की म्हशी म्हणजे काळा रंग आणि बगळा म्हणजे पांढरा रंग. काळा ब्लॅकबोर्ड असतो, काळ्या ब्लॅकबोर्डवर व्हाईट खडूने लिहिलं की किती छान दिसतं. म्हणजेच काळ्यावरची पांढरी लिपी. लिपी म्हणजे अक्षरं. असं वाटत होतं की कोणीतरी काळ्यावर पांढरी अक्षरं काढली आहे, तर मी सुद्धा ती काढायला हवी. आसामी जंगलातले या रानमशींची शिंगे दिसायला मोठी सुंदर आणि विशाल अर्धचंद्राकृती असतात. आधा चांद जैसे दिखता है तसे ते मोठे आणि अर्धचंद्र सेमी सर्कल जे असतं ते सेमी सर्कलसारखे ते दिसतात. आता पुढे काय होतं? हत्तीपेक्षाही उंच असलेल्या एलिफंट ग्रासमधून चिखल तुडवत माहुताने वैजयंतीला पुढे काढली. आता हत्तीपेक्षा उंच ग्रास, बाप रे, हत्ती जेवढ्या उंचीचा आहे त्याच्यापेक्षाही उंच असं ग्रास, त्याला म्हणतात एलिफंट ग्रास, हत्ती गवत. चिखलातून जात जात माहुताने वैजयंतीला पुढे ढकललं. आपण कसं गाडी काढतो आपली मार्गातून, थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिने सोंड वर केली आणि तुतारीसारखी दीर्घ किंकाळी फोडली. तुतारी इट्स अ टाईप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट है ना. ते राजे वगैरे येतात तेव्हा ते तुतारी वाजवली जाते. मी तुम्हाला दाखवेल याचं चित्र. आणि तिने जोरात किंकाळी फोडली, जोरात आवाज केला. किंकाळी फोडणे, जोरात आवाज करणे. मला वाटले काहीतरी संकट आहे आणि तिचा आवाज घाबरल्यासारखा होता. माहुताने इकडे तिकडे नजर फिरवली आणि हत्तीणीला पुढे चालण्याची सूचना केली. सावधपणे पावले टाकत गवतातून चालत ती एका डबक्यापाशी आली. वॉटर लेक, एक छोटंसं डबकं होतं, वॉटर पॉन्ड. डबक्याच्या काठावर अरे रे एक हरीण मरून पडले होते. हत्तीणीला त्याचा वास आला आणि म्हणून तिने घाबरून आवाज केला. याचा अर्थ तिथे शिकार झाली होती. हत्तीणीने पुन्हा एक किंकाळी फोडली. प्राण्यांना प्राण्यांच्या जाण्याचं फार दुःख होतं आणि म्हणून तिला दुःख झालं होतं हत्तीणीला. आणि तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेतला. म्हणजे इथे काही असुरक्षित आहे का, रिस्की आहे का, हे ती बघत होती. जणू काय मृत्यूची पावले आजूबाजूला कुठेतरी रेंगाळत आहेत. कोणीतरी शिकारीला आलं आहे, मृत्यूची पावले, की कोणीतरी शिकार करते आहे. इकडे तिकडे कुठेतरी मृत्यूची पावलं आहेत की काय, याचा मागोवा घेत होती. मागोवा घेणे, अंदाज घेणे. मागोवा घेणे, अंदाज घेणे. माहुताने वैजयंतीला जरा खाली वाकायला लावले आणि आपल्या सोबत्याला खाली उडी मारायला सांगितले. त्या सोबत्याने खाली उतरून हरणाच्या प्रेताचे, प्रेत म्हणजे डेड बॉडी, मृत शरीर, त्याला म्हणतात प्रेत, नीट निरीक्षण केले. अरे रे, कुठल्या तरी प्राण्याने छातीत शिंग खुपसून त्याची हत्या केली होती. जंगलचा रूल फार वाईट असतो. काय करतात, मोठे प्राणी छोट्या प्राण्यांना खात राहतात आणि त्याच्यावर ते आपलं जीवन जगतात. मग कोणता तरी एखादा प्राणी त्याचे शिंग जे आहे, एखादा चाकू खुपसावा, तसे त्यांनी शिंग हरिणाच्या छातीत खुपसले होते. किती नाजूक सुंदर जीव, पण जनावराच्या एका आंधळ्या वेड्या लहरीबरोबर चक्काचूर झाला त्याचा. जनावराला मूड आला, लहर आला म्हणजे मूड, त्याची इच्छा झाली आणि त्यांनी त्या आंधळेपणाने, ही वॉज क्रेझी जो कोणी असेल तो, आणि काय केलं तर त्या हरिणाला मारून टाकलं. चक्काचूर होणे, नष्ट होणे. माझे मन क्षणभर बधीर झाले. बधीर होणे, काहीही सुचेनासे होणे. की लेखक म्हणतो की मला काहीच थोडा वेळ सुचलं नाही. काझी रंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत फिरत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेणारा जमिनीचा व गवताचा वास उंगत वैजयंती प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागली. प्रवासी बंगला ज्या ठिकाणी लेखक राहिला होता तो. आता हळूहळू जात होती ती. जमिनीचा वास घेत होती, कधी याचा वास घेत होती,
तर कधी जमिनीचा, तर कधी गवताचा वास घेत घेत ती आपली हळूहळू मंद मंद निघाली होती. का कोण जाणे, पण वाटेत पुन्हा ती थबकली आणि त्याचवेळी समोरून हरणांचा एक कळप उड्या मारत पळत पळत निघून गेला. त्या हरणांकडे पाहून एका विलक्षण समाधानाने माझे मन भरून आले. थोड्या वेळापूर्वी मन निराश झालं होतं, कारण एका हरिणाची शिकार झाली होती. पण आता आनंदित हरिणं जेव्हा बघितली त्यावेळी लेखकाला खूप समाधान वाटलं. त्यांचा तो कळप सारंगांचा आहे असे मनाला वाटू लागले. सारंग इट्स अ स्पीशी ऑफ डिअर्स. ही एक जात आहे हरिणांची. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके. कसं असतं त्यांचं? ब्लॅकिश बॉडी आणि त्याच्यावर फेंट असे व्हाईट डॉट्स, ठिपके. ठिपके म्हणजे थेंब असलेल्या हरणांना संस्कृत भाषेत सारंग म्हणतात. त्यांना सारंग का म्हणतात? या हरणांचा कळप वेगाने जातो. ढग कसे वेगाने जातात? सारंग म्हणजे ढग. ढग वेगाने जातात की नाही? आणि त्यावेळेस काय वाटतं, एखादा काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगतो आहे असं वाटतं. तसे हे हरिण वाटत होते. ढगालाही संस्कृत भाषेत सारंग हे नाव आहे. वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे. वैशाख महिना जो आता सुरू आहे, आता ज्येष्ठ लागेल, वैशाख सुरू आहे सध्या. तर आता म्हणून वैशाखातले पांढुरके ढग जे असतात, क्लाउड्स व्हाईट, बघा एकदा आकाशाकडे. वेळ मिळतो का तुम्हाला आकाशाकडे बघायला? वेगळे रूप घेणारे मन तिथे घोटाळत असते. घोटाळत म्हणजे फिरत असते. असे जेव्हा ढग पाहतो तेव्हा असं वाटतं हा आकाशाकडेच बघत राहावं, तिथेच फिरत राहावं. वैजयंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली. आता वैजयंती जी आहे ती कुठे येऊन उभी राहिली म्हणतो, तर काझीरंगाच्या कडेला. कडेला म्हणजे कॉर्नर, एका कोपऱ्यात. प्रवासी बंगला तेथून जवळच होता. आपण कसं आपली गाडी आली हॉटेलच्या जवळ एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर की तिथे उतरून जातो, तसं ती हत्तीण बरोबर लेखकाला लेखकाच्या मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन आली. किती सुंदर गेंड्याचं वर्णन होतं, हत्तीणीचं वर्णन होतं, हरिणांचं वर्णन होतं. बरोबर. आता तुम्ही पुन्हा एकदा हे वाचा आणि जर काहीही डिफिकल्टी झाल्या तर मला विचारा. आणि आता आपला युनिट टेस्टचा पोर्शन मराठीचा संपला आहे. मी तुम्हाला सगळ्या नोट्स देणार आहे, काळजी करू नका. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. आता आपण शिकणार आहोत यानंतर व्याकरण. अजूनही तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, आपल्या मित्रांनाही द्या. ठीक आहे, चला भेटू परत पुढच्या आपल्या एका छानशा अशाच गोष्टीमध्ये. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.